जय श्रीराम सर्वांना मंडळी. दुग्ध व्यवसाय म्हटलं की चारा व्यवस्थापन आलंच बघा. आणि चारा व्यवस्थापन ह्या वर्षी तर बघू शकते तुम्ही, ज्वारीचा कडबा तर इतका महाग म्हणजे काय, अक्षरशः आगच लागलेली आहे कडब्याला. तर एवढं म्हणजे महागाई वाढलेली आहे ना जनावरांच्या चाऱ्यांची. 4,000 शेकडा असं म्हणायला लागलेत. कडबा बघून 2 बांधणीचा 4,000 शेकडा, जरा थोडं 3.5, लयत लय झालं तर 3 पर्यंत कडबा देते, एकदम कोरड भुईचाही. आणि तुम्ही तर बघितलंयच, आपल्या पेरूच्या बागेत ना मी गहू विस्कटून टाकलेला होता आणि ती गहू हार्वेस्टरने काही केलेला नव्हता. आम्ही असाच हाताने काढला आणि वर तळावर आणून वाहिला आणि त्याचंच हे बुसकाट आम्ही वाहण्यासाठी म्हणजे गाईंच्या गोट्यावर नेण्यासाठी आलेलो होतो खाल्लाकडं. इकडं मग छान असं एक टेलर भरून दिलेला आहे. आता 2 ते 3 टेलर एवढं बुसकाट आपलं होणार आहे बघा. बऱ्यापैकी आपल्या गायींची वैरण झालेली आहे आणि तहान लागली होती. ट्रॅक्टर भरून दिला एक पहिला, तहान लागली म्हणून विहिरीवर आलो. आपल्या विहिरीवर पाणी पाहिलं किती, तर पाणी भरपूर होतं. 1-2-3 तास पाणी जायापुरतं पाणी होतं. आपल्या पेरूच्या बागेला 2-3 तास दररोज डेली कंटिन्यू पाणी लागतं. आणि चला म्हणलं विहिरीत पाणी तरी किती आलंय ती पाहावं. आणि इकडं मग पलीकडल्या विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेलो. आता ह्याही विहिरीत भरपूर पाणी, एकदम जवळजवळ विहिरी. त्या लय झालं तर 20-30 फुटाचा अंतर आहे. एवढ्या अंतरावर ह्या 2 विहिरीत आणि दोन्ही विहिरीला भरपूर पाणी. आमच्या एवढ्या एरियामध्ये ना एक 7-8-10 तरी विहिरी असत्या ना, आणि त्या सगळ्या विहिरींना भरपूर असं पाणी. आमच्या इथं चांगला पाण्याचा स्रोत आहे. छान असं गार थंड विहिरीतलं ताजं पाणी पेलावं. आणि आम्हाला दुसरी खेप भरायची होती बघा. श्रेयानं छान असं पाणी दिलं तांब्या भरून आणि व्हिडिओमध्ये घेतलं. तिची क्लिप काढायला लागलं की ती अशी हसत असते बघा. आणि दिवस मावळ्यालाच होता. चला म्हटलं 6 वाजले होते, तरी 2 खेपा झाल्यात आणि 1 खेप राहिलेलीच होती. चला म्हटलं ही उदिशाला घ्यावी. आणि मग आम्ही चाललो धारा काढायला. आज 6 वाजले होते. बहुतेक आम्हाला 7:30 पावणे 8 घरी जायला वाजतात, कारण जनावरं म्हटलं आणि एवढ्या गाई म्हटलं की सगळा कुटाणाला त्यांना धाराचं ते वैरण हे टाकण्याचं. छान असा ब्लॅक टी घेतला आणि फ्रेश झाला. आणि चला म्हटलं आता धारा पहिले काढून घ्यायच्या. इथं बुसकाटाच्या 2 खेपा टाकलेल्या आहेत आणि शेजारी थोडासा कडबा आहे गेल्या वर्षीचा. गेल्या वर्षी आपण 8,000 कडबा घेतला होता. ह्या वर्षी बहुतेक कडबा जास्त आमचा घेणं होणार नाही, कारण खूप असा कडब्याचा भाव वाढलेला आहे आणि जे काय आहे ना याच्यातच भागवायचं. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.